असेल किंवा RPI सेक्युलर पक्ष असेल, जे जे भारताच्या संविधानाला आणि लोकशाहीला मानतात, ज्यांचा इथल्या सर्व जातीयतेवर राष्ट्रीय एकात्मतेवर विश्वास आहे, अशा सगळ्या जाती धर्मातले लोक बाळा मामा यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये भाजपाने ज्या पद्धतीने सगळ्या जाती धर्मातील जनतेची फसवणूक केलेली आहे, भारत देशाची लूट केलेली आहे। मग इलेक्ट्रॉल बॉन्ड असेल, शेतकऱ्यांच्या बाबतीत बनवलेले कायदे असेल, शेतकऱ्यांनी देखील आत्महत्या केलेल्या आहेत, विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाही, सगळ्या गोष्टींचा बोजवारा झालेला आहे। त्यामुळे भाजपाला यावेळी हद्दपार करण्यासाठी, लोकशाहीमध्ये लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या ठिकाणी बाळा मामा यांना समर्थन देण्यासाठी सगळ्या जाती धर्मातील सगळ्या पक्ष संघटना, राजकीय पक्ष या ठिकाणी आलेले आहेत। आणि आम्हाला विश्वास आहे की भिवंडी लोकसभेमध्ये बाळा मामा म्हात्रे हेच विजयी होतील आणि त्यांचा विजय हा खऱ्या अर्थानं भिवंडी लोकसभा मतदारसंघातील जनतेचा विजय असेल, हे आम्ही ठामपणे सांगतो। और ये लड़ाई अब किसी पक्ष विरुद्ध बीजेपी के खिलाफ भारतीय जनता, ऐसी लड़ाई शुरू हुई। ये बात किसी पार्टी के हाथ में नहीं रही है लड़ाई, ये लड़ाई अब जनता हाथ में ले रही है। ठीक है, इस लड़ाई में जनता को मुद्दे दिखाई दे रहे हैं। उन्होंने 10 साल में किए हुए झूठे वादे, 2 करोड़ नौकरियां, गैस का दाम आज का, इलेक्टोरल बॉन्ड्स का स्कैम, चाइना से अंदर घुस रहे चाइनीज सैनिक और इनकी बौखलाहट, ये सब दिखाई देने के बाद ऐसा स्पष्ट हो रहा है कि बीजेपी के पास कोई चुनावी मुद्दे नहीं है, सिर्फ हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान। इससे लोगों का पेट नहीं भर रहा है, गरीबी दिन बर दिन बढ़ते जा रही है। भारत का निर्देशांक नेपाल, पाकिस्तान, अफगानिस्तान और श्रीलंका से नीचे जा रहा है। भूख में ये देश अब कहीं कहाँ का कहाँ जा चुका है। जब आप ये कहते हैं कि हम 80 करोड़ लोगों को खाना खिलाते हैं, इसका मतलब स्वावलंबी भारत नहीं है, परावलंबी है। और ये परावलंबी इसलिए चाहते हैं कि इनको खाना दो तो इनका हाथ पकड़ के रखो, और यही डिक्टेटरशिप, हुक्मशाही, तानाशाही की पहला कदम। भारतीय जनता पार्टी स्वतःला महासत्ता बोलते आहे, परंतु देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रात एक उमेदवाराची पंतप्रधान घेताना दिसत आहेत। काय महासत्ता आव्हान आहे? महासत्ता वगैरे असं काही नसतं। मी स्वतःला तारासिंगचा बाप सुद्धा समजतो, काय बोलायला काय असतं, कोणाला काही बोलते। ओके ओके, ये पूरे नेशनल रिपोर्ट है ना, ये काम करना क्या कहेंगे आप लेना, फिर माइक कोई पकड़ लो। हाँ, आप इधर आ जाओ तो फिर माइक ले लो, वो तरफ हो जाता है। नहीं, यहाँ पे 2 नामांकन दाखिल किए हैं और सबसे पहले तो भिवंडी लोकसभा क्षेत्र में सभी मतदाता भाई बहनों को मैं धन्यवाद देता हूँ कि आज सभी लोग, आपने देखा होगा बड़ी तादाद से यहाँ पर फॉर्म भरने के लिए आए हैं। उनका उत्साह आपने देखा होगा, उनका जोश आपने देखा होगा। बस यही जोश 20 मई तक टिका रहेगा और 4 जून को रिजल्ट के माध्यम से आपको दिखाई देगा। पहले तो जनता का विश्वास मेरे ऊपर है और मेरे से ज़्यादा महाविकास आघाड़ी के सभी पक्ष, सभी नेता के ऊपर है। आपने देखा होगा आज यहाँ पे भिवंडी की सीट राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार महाविकास आघाड़ी गठबंधन में लड़ रही है और आपने देखा होगा, लोगों का प्यार भी देखा होगा। तो लोगों को इस समय धन्यवाद देता हूँ। और हम लोग ये जो इलेक्शन लड़ने जा रहे हैं, ये सिर्फ डेवलपमेंट के, विकास के मुद्दे पे, जैसे टोरंटो जैसी कंपनी है, ये कंपनी को हटाने के लिए आपने पावर लूम का स्थिति देखा होगा, पानी का स्थिति देखा होगा, सभी बात में, सभी क्षेत्र में, मतलब सभी बात में आपने देखा होगा, एजुकेशन रहे, हॉस्पिटल रहे, आरोग्य का रहे, जो डेवलपमेंट का रहे, सभी बात में एक खासदार निष्क्रिय है, कहीं कुछ भी नहीं हुआ है। और लोगों का जो गुस्सा आपने देखा उनकी उत्साह के माध्यम से। बस मामा, आपने आज कौन से फॉर्म भरा? बी फॉर्म भरा है या मामा, सीधी लड़ाई किससे? आपने देखा जाए तो भाजपा और यहाँ पर आजाद उम्मीदवार जो है नहीं, आज लोगों ने दिखा दिया सीधी लड़ाई किसी से भी नहीं है, जीत हमारी पक्की है, ये आपने देखा होगा। हाँ,
काय सांगाल मामा, ज्या पद्धतीने आज आपण शक्ती प्रदर्शन केलं, मोठ्या समुदाय या ठिकाणी सहभागी झाला होता, महाविकास आघाडी असेल, इंडिया करतात, काय विश्वास व्यक्त करायला काय? हे साहेब, हे आमचं शक्ती प्रदर्शन नव्हतं, हे लोकांमधला उत्साह, लोकांचं प्रेम आणि लोकांची कपिल पाटील आणि भारतीय जनता पार्टी यांच्याविषयी मनात असलेली चीड, खदखद ही सगळे व्यक्त करण्यासाठी आज संपूर्ण भिवंडी लोकसभा क्षेत्रातून लोक इथं उपस्थित होती. आपण पाहिले असेल, एकही माणूस बाहेरचा नव्हता, सगळे या लोकसभा क्षेत्रातले होते. आणि खरोखरच हा त्यांनी एक विश्वास, इंडिया आघाडीवर एक विश्वास व्यक्त केलेला आहे. धन्यवाद. आम्ही ताकद लावली नाही, हे लोकांचं बाळ्या मामा प्रति प्रेम आणि भाजप प्रति असलेला राग लोकांनी रस्त्यावरून व्यक्त केला. त्यातल्या त्यात मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की काही जण पसरवत होते तशी ताहीर नाराज आहे, दयानंद चोरगे नाराज आहे, रुपेश म्हात्रे नाराज आहे, कोणी नाराज नाही. आणि हे तर आमच्या घरचेच आहेत, हे आमच्या घरचेच आहेत, नाराजीचा काही प्रश्नच नाही. उमेदवारी अर्ज दाखलपर्यंत प्रत्येकाला अधिकार असतो आपला नशीब आजमावायचा. आज उमेदवारी अर्ज दाखल झाला, आपण रस्त्यावर बघितलं केवढी तुफान गर्दी होती. मी माझ्या राजकीय आयुष्यामध्ये एवढी मोठी रॅली बघितलेली नाही. दयानंद चोरगे आजच्या रॅलीमध्ये म्हणजे आले नव्हते, परंतु उमेदवारी अर्ज भरता नव्हते. दयानंद चोरगेंच्या घरी लग्न होतं, ते लग्नाला गेले होते, त्यांनी मला फोन केला होता, मला म्हणाले होते मी लग्नाला जातो. हे देखो, हे हमारे साथ है, ओरिजिनल आहे. आणि मी जसं सांगितलं, शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक माणसाला वाटतं की आपल्याला उमेदवारी मिळावी. दयानंदनी जे केलं काहीही चुकीचं केलेलं नाही. लढाई लढायचीच असते, पण शेवटी आपल्यामध्ये एकालाच कोणाला तरी विनर घोषित करतात. तर बाळ्या मामाला मिळालेली आहे, तर दयानंद बाळ्या मामाचं काम करणारच. बघा, ज्यावेळी बाळ्या मामाचा महाविकास आघाडीमधून नाव जेव्हा त्यांचा घोषित झाला, त्याच्यानंतर मी सर्व कोकणचे सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेतली वाटिका बँकेट हॉलला. आणि त्या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपल्या कार्यकर्त्यांचा आग्रहपोटी जर आम्ही तुम्हाला सांगितलं आपल्याला फॉर्म भरायचं तर फॉर्म भरायचं. शेवटी मी अध्यक्ष आहे, शेवटी कार्यकर्त्यांमुळे अध्यक्ष आहे. आणि मी कालच्या परवा